नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठं आणि महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. बऱ्याच जणांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, बरोबर ना? तर त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तर जो सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. चला याच प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधूया. तर अपेक्षेची वेळ आत्ता संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण निधी वितरणाचा जो मार्ग आहे तो आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. सरकारने निधीला मंजुरी दिली आहे आणि याचाच अर्थ असा की पैसे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. पण मग ही बातमी नक्की आली कुठून? म्हणजे याचा आधार काय आहे? चला आपण थेट अधिकृत सरकारी निर्णयाकडे वळूयात आणि बघूया की कागदपत्रांमध्ये नेमकं काय म्हटलंय. ही जी माहिती आहे ना, ती एका शासन निर्णयातून आलेली आहे. आता शासन निर्णय म्हणजे काय? यालाच आपण GR असंही म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ऑफिशियल सरकारी ऑर्डर असतो ज्यामुळे कोणताही निर्णय फायनल होतो. तर बघा, हा जो GR आहे तो 24 मार्च 2026 रोजी जारी झालाय. कुठल्या विभागाने? तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने. आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निधीचं वितरण करणं. अच्छा, निधी मंजूर झालाय हे तर कळालं, पण मग नक्की किती निधी मंजूर झालाय हा आकडा खूप महत्वाचा आहे. चला बघूया. तर राज्य सरकारने तब्बल 277.26 कोटी रुपये म्हणजे 277 कोटी आणि 26 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. ही खरंच खूप मोठी रक्कम आहे आणि यामुळे हप्ता मिळण्यात जी काही अडचण होती ती आता दूर झाली आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा जो निधी आहे ना, तो सध्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी वाटप करण्यात आलेला आहे. म्हणजे याची सुरुवात इथून होणार आहे. म्हणूनच फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी ही एक खरंच खूप दिलासादायक बातमी आहे. बघा, जरी हा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आलेला असला तरी या मंजुरीमुळे संपूर्ण प्रक्रियेला वेग येतो. त्यामुळे आता सगळ्याच पात्र महिलांना लवकरच हप्ता मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. ठीक आहे, निधी मंजूर झालाय, पण आता पुढे काय? म्हणजे मंजुरीपासून पैसे थेट आपल्या खात्यात येईपर्यंत नक्की काय काय होतं? चला पुढचा टप्पा समजून घेऊया. ही प्रक्रिया तशी एकदम सरळ आहे. बघा, पहिली पायरी, हा जो निधी आहे तो सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित होतो. त्यानंतर दुसरी पायरी, महिला व बालविकास विभागाकडून एक ऑफिशियल घोषणा केली जाते. आणि मग तिसरी आणि शेवटची पायरी, पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. ओके, सगळी प्रक्रिया तर समजली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो अजून बाकी आहे की पैसे नक्की खात्यात येणार कधी? तर बघा, सध्याची स्थिती काय आहे. निधी मंजूर झालाय म्हणजे पहिलं काम झालं. आता पुढच्या काही दिवसांत काय होईल तर अधिकृत घोषणा होईल आणि एकदा काही घोषणा झाली की त्यानंतर लगेचच पैसे थेट खात्यांमध्ये जमा व्हायला लागतील. त्यामुळे फार वाट पाहावी लागणार नाही असं दिसतंय. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे, ती म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून येणारी अधिकृत घोषणा. एकदा कधी घोषणा झाली की समजा पैसे खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला. चला, तर मग या सगळ्या माहितीवरून आपल्याला सध्याची प्रक्रिया कशी काम करते हे तर स्पष्ट झालंच, पण जाता जाता एक विचार मनात येतो. ही जी निधी मंजुरीची प्रक्रिया आहे ती भविष्यात अजून सोपी, अजून वेगवान होऊ शकते का? हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.